कोणी इकडून तिकडून आलेली नाहीये. मी याच मातीत रुजलेलं, याच संस्काराचं एक छोटंसं फूल आहे. भारूड घेऊन आली फक्त तुमच्यासाठी. हा, म्हणजे काय ग? अरे माणसांनी भानगडी करू नये म्हणून संतांनी प्रबोधनाच्या कारखान्यातून ज्याची निर्मिती केली ना, त्याला भारूड म्हणतात. वाटलंच होतं मला, तुझ्या डोक्यात जायचं नाही, कांदा बटाटा भरलत ना मग. हा, आता तुझ्या भाषेतच तुला सांगते भारूड म्हणजे काय. हा, माणसांनी भानगडी करू नये म्हणून संतांनी प्रबोधनाच्या फॅक्टरीतनं काढलेलं प्रोडक्शन. कळलं? मी आज देवीला साकडं घालणार. होय, सगळ्यांनी एकजुटीने राहावं म्हणून, सगळ्यांच्या एकता नांदावी म्हणून. हा, सत्वर पाव ग मला भवानी आई रोड गावा हिंदूला. सत्वर पाव ग मला भवानी आई रोड गावा हिंदूला. भवानी आई रोड गावा हिंदूला. भवानी आई रोड गावा हिंदूला. हो, सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला. सासरा माझा गावी गेला, तिकडच खप्पी त्याला, तिकडच खप्पी त्याला. भवानी आई रोड गावा हिंदूला. सत्वर गाव ग मला भवानी आई रोड गावा हिंदूला. भवानी आई रोड गावा हिंदूला. भवानी आई रोड गावा हिंदूला. हो, सासू माझी जाच करते, सासू माझी जाच करते. कोणतं गाड्यावर ग? मुंदी बदनाम कशी ऐका, ऐका. अरे खाट मेल्या. सासू माझी जाच करते म्हटलं, नाच नाही. सासू माझी जाच करते, पटापटा बोलते आणि पटापटा मारते. पटापटा बोलते आणि पटापटा मारते. सासू माझी जाच करते, सासू माझी जाच करते. लवकर नाही गतीला, लवकर नाही गतीला. भवानी आई रोड गावा हिंदूला. सत्वर गाव ग मला भवानी आई रोड गावा हिंदूला. भवानी आई रोड गावा हिंदूला. भवानी आई रोड गावा हिंदूला. बरं मग? हा, पैसे खाऊन एक राजा झाला, पैसे खाऊन एक राजा झाला, पैसे खाऊन एक राजा झाला. घोटाळे करून माड्या बांधल्या, घोटाळे करून माड्या बांधल्या, घोटाळे करून काल माड्या बांधल्या. शिक्षा करगट मला, अग शिक्षा करगट मला. भवानी आई रोड गावा हिंदूला. सत्वर पाव मला भवानी आई रोड गावा हिंदूला. भवानी आई रोड गावा हिंदूला. भवानी आई रोड गावा हिंदूला. हो, भ्रष्टाचारानं देश पोखरलाय, भ्रष्टाचारानं देश पोखरलाय. सुरुवातीपासून अगदी पी म्हणजे पासून प्रेसिडेंट पर्यंत. बर, भ्रष्टाचारानं देश पोखरलाय, एकटा एकटा अण्णा या साऱ्याच्या विरुद्ध उभा राहिलाय बघ. आणि सारा देश त्याच्या पाठीशी उभा आहे. अंगास बरोबर. यश दे ग त्याला, यश दे ग त्याला. भवानी आई रोड गावा हिंदूला. सत्वर गाव ग मला भवानी आई रोड गावा हिंदूला. भवानी आई रोड गावा हिंदूला. भवानी आई रोड गावा हिंदूला. आता हे झालं देशाचं. बरोबर. आता गणपती उत्सव चालूच आहे की नाही. बाप्पा आपल्याकडे आले ते वाजत गाजत आले, तेव्हा वाजत गाजत बाप्पा आला, वाजत गाजत बाप्पा आला.
फक्त दिसण्यापुरतं असतंय. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. आता तुझं ते ठरमा काल का काय ते बरं बरं तेच ते पण ते काही ढळतं का जळतं का कुसतं त्याचा काय उपयोग. आपणच पर्यावरणाची रक्षणाची जबाबदारी सर्वांनीच उचलायला हवी. हे कोण्या एकाचं काम नाहीये. तेव्हा तू काय मी काय सगळ्यांचीच ही जबाबदारी आहे. सद्बुद्धी दे मला, सद्बुद्धी दे मला, सद्बुद्धी दे आम्हा सर्वांना, सद्बुद्धी दे आम्हा न्याय वडगावा हिंदूला, सैन्य पावलं दाखवणे वडगावा हिंदूला, भवानी आई वडगावा हिंदूला, भवानी आई वडगावा हिंदूला. हो ते खरंच की शाडू मूर्तीचं बाप्पा आणिया, शाडू मातीचं बाप्पा आणिया. काय असतं हे पीओपी? नाही नाही जरा इस्कटून सांग. अरे पण ते तर म्हणे बांधकामासाठी वापरतात. मग त्याचा काय उपयोग परत? ते बांधकाम घटमूट करण्यासाठीच फक्त कामाचं ना. पण मग ज्याच्या जर मूर्ती असतील ना गणपतीच्या तर ज्यावेळेला विसर्जन होतं का नाही त्यावेळेला जाऊन तिकडं बघायचं 2 दिवसांनी. त्या बिचाऱ्या बाप्पाचे हात पाय कुठं कुठं तरंगत असतात नुसते. मग ते यंत्र आणतात आणि त्याच्याने ते सगळं उपसून काढतात. अशी देवाची आवाज करायचं आपण सांगा बघूया तुम्ही. काय नाही आता करणारी कोपऱ्यांचा काय तुम्ही म्हणता तसे शाडू मातीचेच बाप्पा आणल्या, शाडू मातीचे बाप्पा आणल्या, शाडू मातीचेच बाप्पा आणल्या. निर्माल्याचे खत करूया, निर्माल्याचे खत करूया. आशिष दे ग आम्हा, आशिष दे ग आम्हा, भवानी आई वडगावा हिंदूला, सत्वर भाव ग मला भवानी आई वडगावा हिंदूला, भवानी आई वडगावा हिंदूला, भवानी आई वडगावा हिंदूला. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एका जनार्दनी सगळे जाऊ दे मी सोडू. मी पण सोडून. म्हणजे काय ग? अरे मी पण म्हणजे अहंकार, अहंभाव. आणि तो जर आपल्या सगळ्यातून नाहीसा झाला ना, जो प्रत्येकात मुसमुसून भरलेला असतो बरं ना, तो जर नाहीसा झाला तर सगळ्या जगात सुख शांती लाभेल. शांती लाभू दे ह्याला, शांती लाभू दे त्याला, शांती लाभू दे सर्वांना.